बाबाच्या विजय असो. बाबांचा विजय असो. बाबाच्या अरे हो ड्युटीवर यायची वेळ 8:30. आता वेळ किती झाला? 8:45. एवढा वेळ कुठे घालवलास? त्याचं काय ना बाबा, हा उशीर झाला म्हणून वेळ लागला. हो उशीर आणि वेळ एकच आहे. एकच झालं का? दिवसाचा अन्य दाखवू नको. तसं नाही झालं बाबा. हा अहो काय सांगायचं तुम्हाला, मी ड्युटीवर निघलो तेवढ्यात काय माझ्या बायकोने मला नाट लावली. म्हणे तुम्ही किती दिवस झाले हा आंघोळ केली का? म्हणे. म्हणतो काय झालं, दररोज तो आंघोळ करतो. तुम्ही आंघोळ करून जा म्हणे. हा म्हणतो मी जाणार, काही बी झालं तर मी आंघोळ करणार नाही. मग बायकोचं माझं भांडण पेटलं. मग शेवटी मी बायकोचं ऐकलं नाही, बाथरूमात गेलो, हा स्नान केलं हा आणि तुमच्याकडे आलो. काहीतरी विशेष सांगत असेल म्हटलं. अहो विशेष म्हणजे पुढं विशेष आहे ना. हो कसं? स्नान हा. केलं, स्नान करून चहा घेण्यासाठी परत मी खाटावर बसलो. तेवढ्यात माझा पोरगा बारका पिंट्या हा तो लहान पिंट्या बाहेर दरवाज्यात खेळत होता. आता त्यांनी माझ्या हातात चहाचा कप पाहिला, हा. त्याला वाटलं आता चला आपण बी चहा पिऊन बुवा. मग जसा पळत आला दरवाज्यात पाय गुंतला डायरेक्ट चहाच्या कपात. दरवाजात त्या मुलाचा पाय गुंतला. डायरेक्ट चहाच्या कपात पोरग. मग अहो काय मग माझ्या बायकोचे माझे एवढे भांडण हा. ना. बायको म्हणे काही बी करा, कसं बी करा, पण माझ्या मला पोरग मला द्या. आता म्हणतो पोराचा सवाल आहे. मी बी डोक्याने हुशार हो बाबा. काय केलं? डोकं चालवलं, हा बेकरीवरती पळत पळत गेलो. हो 5 रुपयाचा मोठा बटर पाव आणला, हा चहा वरती टाकला. बाळपिंट्या पोरगा भुसकून वर आला. सांगायला नाही तर सांगायचं काय? तुला आणि 2 नंबर रोड आहे. आला नाही का? गेला. थांबा मी बोलवू का त्याला? बोलो. हा जोडीदार कोण आहे? ड्युटी ड्युटी. हा बाबा आले बाबा. हा त्यांनी वाटून गेली का नाही? हा आमचा ऐकतो ना. हा त्यांनी पाण्याचे बाटल्या भरायला पाहिजे होते. काल मी त्यांचा पगार देणार नाही. चल तेरी गंडोरीश मारतो. बाबा बाबा ओ बाबा बाबा. मायचन बाबा कुठे गेले बाबा? ओ बाबा 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 100% काहीतरी करून राहिले बरं तुला का? तुला काय माहिती काय करू राहिले? बाबा येतील बरं का? आले बरं. बाबा जा रे बाबाला घेऊन ये. काय झालं? हॅलो काय झालं? काय माशे? मासे नाही मटण होते. अरे हो बट्टी होती ना रे. मी बी बोली जातो झालं. काय झालं? ड्युटी द्यायची वेळ 8 वाजायची. आता वेळ किती झाला? 8 पावणे. ये तो आमच्या कुणी होय तू पटकन. पावणे 9. वेळेचं भान आहे का तुला? काय झालं? उशीर लागला. टाइम झाला हो. का टाइमला आला? भानगड झाली. कुणी नांग होय ना. आता कसली भानगड झाली? काय माहिती? भानगड झाली आणि तुला माहिती नाही? काय म्हणतो? भानगड कशावरून? कशावरून? माझ्या वडिलांची आठवण आली. हा. माझे वडील अट्टल शिकारी होते. बाबा मायचान भोयाचे वडील वडील अट्टल शिकारी. अरे त्याच्या वडीलचे वडील प्युअर 1 नंबर शिकारी होते बापू. एवढी तलवार होती पाहिच्यात. आणि त्या वडिलाच्या वडिलाचे वडील ते तर असे शिकारी होते ना, डायरेक्ट घोड्याहून शिकार करे. आणि तुझा पंजोबा आहे ना पंजोबा, ती एकदम प्युअर शिकारी. आजोबा बी एकदम कट. चालते 12 खडी. ये मायचं 12 खडी उगाची ना लगाडी. हा? आजोबा आजोबा चालते. माझे वडील अट्टल शिकारी होते. हा मला वडील जर अट्टल शिकारी आपण बी शिकार करायला पाहिजे. वा वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालतोस तू. हा, मग वडिलांच्या आजची तलवार काढली, घोडा सोडला, घोडा माझ्यावर बसवला. तुझ्यावर घोडा बसवला. घोड्यावर मी बसलो हा आणि गेलो रानात. इकडे पाय तिकडे पाय शिकार काही सापडत नव्हती. मग? एका झाडीमध्ये वाघ झोपलेला होता. वाघ वाघ कसा बोंबलायचा? बेकार वाघ. चांगली डरकाळी फोडत असेल हा वाघाची. पागेल तो वाघ वाघ. गाडीमध्ये वाघ गुजगो होलगीच्या
गाडीमध्ये वाघ झोपलेला होता. हा. हळूहळू वाघा झोड गेलो. शेप धरली कापली खाल्यावर टाकून गावात आलो. आणि लोकांनी पाहिलं काय माझं स्वागत. गावामध्ये मिरवणूक पेपरला पाठवू टीव्हीला ऍडव्हर्टाईज एवढे 1,500 तर नुसते डीजे होते डीजे आणि गर्दी मागते होती. बापरे. त्या डीजेच्या आवाजात गावात एक बी डुक्कर नाही थांबलं. डुक 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 डुक. वाघाची शेप कापून आणली गावातल्या लोकांनी तुला पाहिलं पाहिलं काय तुझं कौतुक केलं काय तुझं स्वागत केलं 1,500 नुसते डीजे डीजे गावात मिरवणूक पेपरला फोटो टीव्हीला ऍडव्हर्टाईज काय रे तू जर वाघाची शेप कापून आणली तर तुझं एवढं कौतुक झालं तुझं त्या वाघाचं मुंडकं कापून आणलं असतं तर ते मुंडकं पहिलेच कोणी कापून घेऊन गेलं होतं.